धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलाशाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता आक्रमक झाले। हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। सरकारलाच मुंडेंना वाचवायचे असं दिसतंय असा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। सरकारी वकिलांनी पूर्णपणे चुकीची बाजू मांडल्याचं दमानिया म्हणाले। इतकंच नाही तर मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचं प्लॅनिंग सुरू असल्याचा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। मात्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा घेऊ नये अशी विनंती देखील त्यांनी केली। सरकारला जर धनंजय मुंडेंना वाचवायचं असेल तर मात्र त्यांना तशाच डायरेक्शन दिल्या जातात की तुम्ही अमुकच बोला। खरं म्हणून मी म्हटलं की जे आयुक्तांचे जे वकील होते त्यांनी आयुक्तांची बाजू जर खरी मांडली असती की त्याच्या दोन आयुक्तांनी थेट हे चुकीचं आहे हे म्हटलं होतं असं जर कोर्टापुढे मांडणी केली असती तर त्याच्यावर कोर्टाची अशी ऑर्डर कधीच आली नसती। पण आयुक्तांनी जर मांडलं की सगळं नियमांप्रमाणेच झालेलं आहे, सरकारचे नियम असे आहेत, टेंडरिंग मध्ये कुठेही चूक नव्हती, त्यामुळे मांडणीच चुकीची झाल्यामुळे हे सगळं झालंय। ही कुठल्याही प्रकारची क्लीन शीट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही। याचिका दाखल करताना मॅनेज केलं असं वाटतं का? नाही, आत्ताच्या घटनेला मला कोणावर काही टिप्पणी करायची नाहीये। मला असं वाटतंय की ह्या ज्या चुका आहेत त्यांना नीट करून वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा माझ्याकडे आहे, ती मी करणार आहे लवकरच। धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते, कारण त्यांनी जितक्या वेळा ते त्यांना आणतील तितक्या वेळा मी त्यांच्याशी लढून त्यांना त्या मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करेन। कारण मला असं वाटतंय आत्ताच्या घटनेला असे जे जे विवादित मंत्री आहेत त्या सगळ्यांना घरी बसवलं तरच शिस्त येईल। आत्ताच्या घटनेला महाराष्ट्राचं राजकारण हाताबाहेर गेलेलं आहे।